चंगड्या बोले तर कसं पब्लिक, मी तुमचा लाडका महेश. आदित्य आता घरी आलता तर म्हणलं चला गावात जाऊन हनुमान दादाच्या पाया पण पडून यावा. हनुमान दादाच्या पाया पडून आम्ही संकेत त्यांच्या घरी गेलो. तिथं त्यांच्या रूमचं काम फायनल झालं. तर रूमचं काम बघून मी घरी येऊन निवांत बसलो होतो. आजी आपल्याला एक अंजीर घेऊन आलती. आजीला पण म्हणलं जाऊ दे, तसं आम्हाला सापडत नव्हतं, बरं झालं तो आणून दिलं. तेवढ्यात आदित्यचा कॉल आलता, म्हणत होता लग्नाचे अर्धे कपडे झाले, अर्धे राहिले, आपल्याला तेवढे घेऊन यावं लागलं. म्हणलं हा राव, खरंच आपले दोघांचे पण राहिले, ते पण घेऊन येऊ. मग काय संकेतनं डायरेक्ट गाडीच रामपूरला आणली होती. मग आलतो राम अवतार मध्ये. तिथे गेल्यावर पण मोकर भारी कपडे होते, पण संकेतला कळाना कोणते घालावं. मग त्यांनी जोधपुरीच घातली होती. त्याला म्हणलं तू कर ट्राय, आम्ही तवर इकडे फोटो काढतो. आपल्या चॉईसचे सगळे कपडे घातल्याच्या नंतर तिथं बिल वगैरे केलं. मग आलतो आम्ही राजपाल मध्ये मम्मी त्यांना साड्या बघायला. तिथं पण साड्या बघितल्यानंतर याचे लोपर राहिले होते, तेवढे लोपर घेऊन आम्ही आता एकदम पकड सीट बेल्ट लावून आलतो इथं ज्यूस सेंटरला. इथं आल्यानंतर पण मस्त थंडगार एकदम चिल वाटत होतं. या भाऊंडी पण आपल्याला लगेच थंडगार उसाचा रस आणला होता. आधीच थोडा थंड होता बरं का, पण छोट्याने त्याच्यात बर्फ टाकून अजून थंड केला, एकदमच भारी लागत होता. मग काय, महेश डेरे जिधर जाता है उसके चाहते उसको मिलने के लिए उधर आ जाते, तो सबके साथ फोटो वगैरह निकाले. एक बात तो है यार, वो मेरे साथ जब फोटो निकालते ना तो मेरे कोई चांगलं वाटतंय. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही फोटो काढत जा, एकदम भारी वाटतं. आणि असाच सपोर्ट करीत राहा. आपले 100K एकदम लवकर होणार आहे. तर अकाउंटला आता ना फॉलो करून घ्या ना, आपले 100K लवकर करून टाका. आणि कालच्या व्हिडिओला सगळ्यात भारी ज्यांनी कमेंट केली त्यांना आपण आज व्हिडिओ कॉल पण केलाय, ते पण स्टोरीला बघून घ्या.